त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आव्हाड साहेब, काही नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनैना होले, समीत ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना रनावत, नारायणराव राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी, आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल, अनंत करमुसे. त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता, राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं, संविधानाप्रमाणे काम चाललं होतं, म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाड साहेब असते तर जास्ती बरं झालं असतं, पण ते येतील, कदाचित उशिरा येतील, काही हरकत नाहीये. आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत. एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं, दादा एकदम दरडावून बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही. आम्ही दोघं आपले मवाळ, मी आणि शिंदे साहेब, म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकरवाळे चालत असतो आम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं, अनेकांचं भाषण ऐकलं, दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? की छाती काय पडवायची? ठीक आहे, अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं, बरं झालं असतं, कायद्याने फाशी झाली असती, पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता. रोज तेच, एवढं दुःख. दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये. त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील. आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ, मला असं वाटतं, आप इतना भी गरज कर न बरसो, आप इतना भी गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं. खैर, मुझमें तो अभी साख बाकी है. आप टटोलना खुद को और अपनी फितरत को. सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहां बाकी है? कायदा सुव्यवस्था, अरे हा काय मुशार आहे? चाललं काय आहे? जयंतराव, अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतो, ते काही अयोग्य असतात असं नाही, पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो. आता कोविडच्या काळामध्ये आपण 10,000वर कैद्यांची मुक्तता केली. एकट्या पुण्यामध्ये आपण 269 कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली, जे कैदी जेलमध्ये होते. यातले 72 कधी परतलेच नाही. आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत. 8 लोक तर मोकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले, काही गँगचे सदस्य झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे, पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही. मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली
पण कधी कधी नानाभाऊ काय होतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना फारच समजावं लागतं, वारंवार सांगावं लागतं, तेच ते प्रश्न विचारतात. मग शेवटी आपल्याला कंटाळा आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही. दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत. आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही. टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत. तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं. पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे. त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही. देशातल्या